नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात चाट मसाला। मित्रांनो, आजचा प्रकार ऐकून तुम्हीही थक्क व्हाल। नाशिकमधील अशोक खरात हा स्वतःला देवाचा अवतार म्हणून लोकांची फसवणूक करत होता। त्याच्याकडे नकली नाग होता आणि तो लोकांना सांगायचा की हा नाग वशमध्ये आहे, दैवी शक्ती आहे असं सांगून 1 किलो मध तब्बल 9 लाखांना विकायचा। साधे खडे 50 रुपयांचे असताना तेच 5,000 ते 1 लाखाला विकले जायचे। चिंचुके 50,000, औष्णजल 5,000, शिंग आणि वेगवेगळ्या वस्तूंच्या नावाखाली लोकांची फसवणूक केली जात होती। इतकंच नाही तर शोषणाच्या आधी गुंगीचं औषध पाण्यात मिसळून दिलं जात असल्याचा आरोपही त्याच्यावर आहे। तो जणू 10 चेहऱ्यांचा रावण होता। बलात्कार, हत्या, ब्लॅकमेलिंग, फसवणूक, शोषण असे एकामागोमाग एक गुन्हे त्याच्याशी जोडले जात आहेत। पोलीस तपासात त्याच्याकडून तब्बल 6,53,000 रुपयांची रोकड, 1 लॅपटॉप, काळ्या रंगाचा राजमुद्रा असलेलं पिस्तूल, 5 रिव्हॉल्व्हर्सचे मॅगझिन, पुंगळ्या आणि 31 कडतुसे सापडले आहेत। तसेच घरात इशाऱ्यावर मंदिरासारखी सिद्धपूजा केली जात असल्याची माहितीही समोर आली आहे। न्यायालयात 5 नरबळींचा संशय व्यक्त करण्यात आला असून त्याला आणखी 7 दिवस कोठडीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली। पुढे काय धक्कादायक खुलासे समोर येणार हे जाणून घेण्यासाठी आमच्या सोबत राहा। अशाच अपडेटसाठी चॅट मसाल्याला आत्ताच सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। धन्यवाद।